आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये प्रत्येक शहराची आपली अशी विशिष्ट ओळख असते. तर ती ओळख त्या शहराचं जो काही भूगोल असतो, जो काही इतिहास असतो त्यावरून होत असते आणि कृषी म्हणजे शेतामध्ये काय पिकतं जास्त त्यावरून देखील होत असते. वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर वाशिमला आपण सोयाबीनचं हब म्हणतो. ते बुलढाण्यावाले देखील बुलढाणा जिल्ह्याला सोयाबीनचं हब म्हणतात. तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये देखील ते देखील हब म्हणतात. मात्र जे काही जिल्हे आहेत, नाशिक असेल द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे, तर मग जळगाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. तसंच काहीतरी आपल्या आता वाशिम जिल्ह्यातील जे काही जयपूर हे गाव आहे आग्नेय दिशेला वसलेलं पैनगंगेच्या पात्रामधील, हळूहळू जयपूर हे गाव देखील आता केळी लागवडीसाठी म्हणजे अग्रेसर होत आहे. या गावामध्ये मागील 5 वर्षापासून तब्बल 23 हेक्टर क्षेत्र हे केळी लागवडीखाली आलेलं आहे. पूर्वी येथील शेतकरी सोयाबीन आणि तत्सम खरीप हंगामातील पिकावर अवलंबून असायचा. मात्र आता कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, आताची UBG रामजी, या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी काय केलं, थोडं प्लॅनिंग केलं, पाण्याचं नियोजन केलं. जे काही उपलब्ध पाणी असेल, मग धरणाचं पाणी किंवा जयपूरच्या बॅरेजमधलं पाणी असेल, या पाण्याचं योग्य व्यवस्थापन करून तब्बल 23 हेक्टर क्षेत्रावर ही बाग फुलवलेली आहे. असंच एक बागायतदार शेतकरी माझ्यासोबत आहेत, जे की पोलीस सेवेचं काम देखील करतात आणि फावल्या वेळेत ते शेती देखील पाहतात. कानबाराव मस्के माझ्यासोबत आहेत जयपूरचे. सर नमस्कार. नमस्कार सर. कसं सुचलं तुम्हाला की, कारण की या पट्ट्यामध्ये आपण पूर्वी पाहायचो कापूस किंवा सोयाबीन यायचं, मात्र आता जर बघितलं आपण तर असं वाटतं आपण की जळगावला आलो. सर ते काय झालं, मी नोकरी करता वडील माझी सर्व हम्म. शेती बघतात. मी त्यांना एक मार्गदर्शन केले की बाबा आपली कोरडवाहू शेती होती, आता पाण्याची सोय झालेली आहे, हम्म. तर असं केलंच चालेल का? वडिलांची कल्पना होती की काय अडचण नाही. त्याच्यानुसार आम्ही कृषी विभागानं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि वडिलांनी हा प्रोजेक्ट सुरू केला. किती एकर शेती आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 30 एकर शेती आहे वडलोबाची. त्याच्यामध्ये आम्ही ऊसाचं 4 एकर क्षेत्र आहे आणि केळी किती 1.5 एकर. 1.5 एकर केळी. आता बाकी हळद आहे. 1.5 एकर क्षेत्रामध्ये किती झाडं तुम्ही लावले? 2000 झाडाची संख्या आहे. याची काही व्हरायटी असते का वेगळी हो, अशी केळीची? जैन G9 व्हरायटी आहे, जळगावरून बोलवलेली. जळगावचं समजा आहे हो, प्रॉपर. जसं आपण ऊसाचं बेन लावतो तसं केळीचं पण काही असतं काही मग? हो, बेण्यासारखं? कल्चर बेन येते. 21 रुपयानं कलम पडते. लागवड कधी केली होती तुम्ही मग आता हे? ही 7 जूनची लागवड आहे, कोणत्या वर्षी? गेल्या वर्षीची. म्हणजे एका वर्षात हे झाड आता एवढं झालं. डेव्हलप झालं. आता याला मग आपण किती वर्षापर्यंत हे राहू शकतं असं? जर आपल्याला खोडवा घ्यायचा असला तर दुसरं पीक आपण घेऊ शकतो. खोडामध्ये कापून टाकायचं असलं कापून टाकायचा आणि एक पील ठेवायचा, त्याच्यामध्ये पण घेऊ शकतो तर? आपण. म्हणजे आता हे असंच जर समजा उभं ठेवलं तर याला किती वर्ष फळ येतील? नाही, ह्या तोडून टाकायचं, त्याच्या साईडचे जे पील आहेत हा. ते आपण ठेवू शकतो. एक ओके, म्हणजे परत लावायची गरज नाही. लावायची गरज म्हणजे यातूनच पुन्हा एक नवीन झाड इथं येतं. तर किती माल होऊ शकतो अंदाजे याच्यावर? एक 30 टन माल निघण्याची अपेक्षा आहे मला. 30 टन. आणि भाव काय चालतो? सध्या 2000 रुपयाने आम्ही माल दिलेला आहे. 2000 रुपये क्विंटल. क्विंटलनी. कुठे कुठे माल विकता तुम्ही? सध्या आम्ही आपले वाशिम, नागपूरचे व्यापारी येत आहेत, काही नांदेडचे व्यापारी येत आहेत. माल जात आहे आपला सध्या. आपण जसा घरी आंबा उतरवतो आणि आंबा पिकू घालतो, तसं मग केळाचं काही करता येते का तुम्हाला? आहे ना, करता येतं. कारण की मार्केटमध्ये बरेचसे केळे आपण खातो ते केमिकलने पिकवलेले असतात. केमिकलची केळी पण आपण पिकवतो, ती पण आपल्याला करता येते घरी. आता म्हणजे नॅचरल पद्धतीने. दीड एकर बोलताय ना? हो, 1.5 एकरामध्ये किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे? आणि हे वर्ष तुमचं पहिलं आहे. कमी खर्च वजा 5 लाख रुपये आम्हाला मिळण्याची अपेक्षा आहे. खर्च जाता 5 लाख रुपये निव्वळ नफा मिळणार आहे सध्याच्या भावाच्या स्थितीनुसार. तर हे सगळं शक्य झालं आहे. एकेकाळी जो काही हा पट्टा होता सोयाबीनचा बेल्ट किंवा कपाशीचा, आता 1.5 एकरामध्ये 5 लाख रुपयाचा निव्वळ नफा. पाण्याचं नियोजन केलं, शासकीय योजनांचा लाभ घेतला. राहुल दांडे यांच्यासारखे जे काही कृषी अधिकारी आहेत त्यांनी बागायती शेतीचं महत्त्व पटवून दिलं. म्हणूनच आज मितीला जयपूर या गावात तब्बल 23 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झालेली आहे आणि आगामी काळामध्ये 200 हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आणण्याचा कृषी विभागाचा निर्धार आहे. जयपूर हे गाव जसं केळीसाठी प्रसिद्ध आहे, तसाच एक नवीन प्रयोग या गावात झालेला आहे. तो प्रयोग मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवतोय. मात्र तुर्तास हा ब्लॉग, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की यावर युक्त व्हा. आणि जर तुम्हाला खरोखर शाश्वत शेतीचा मार्ग जर फॉलो करायचा असेल किंवा ते शिकायचं असेल तर एकदा इथे या आणि या शेतकऱ्यांना कसं हे ट्रान्सफॉर्मेशन केलं ते तुम्ही इथे पाहू शकता. कारण की बऱ्याचशा गोष्टी आपण शिकू शकतो. कारण की केळीची लागवड कशी करायची ही पाहण्याकरता आपल्याला जळगावला जावं लागेल. मात्र आता तिकडे जायची गरज नाही. तर आपल्या वाशिमच्या जवळ असलेलं गाव जयपूर इथे येऊन तुम्ही माहिती आणि मार्गदर्शन घेऊ शकता.
हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.